अरे बा पाऊस रात दिवसभर पाऊस येते वाटते रे बा. अरे ते त्याचं काम करत आहे, तू आपलं काम कर ना. अरे हो, ते एका झालं पाहिजे पाणी, चिरीचिरी पाणी काही मजा नाही. एका दमात पाणी बरोबर पडलं पाहिजे, दगड पडले पाहिजे, पूर गेला पाहिजे नदीला वाहून. ते चिरीचिरी पाण्याचं काय काम आहे? चांगलं पाणी झालं पाहिजे, एका दमात नाही फास्ट जोरात नाही. अरे तुला जमत नाही तर घरी राहत जाय, मग घरी बसून राहत जाय तू. रिकाम तिकडच काय तू. अबे भामट्या, छत्री बंद करणं. पाणी झालं ना भाऊ बंद आता. अरे मला काही या पाण्याचा भरोसा नाही रे निघ्या, कधी पाणी येईल काय सांगता येते का, म्हणून छत्री चालूच ठेवतो मी, काही बंद काही करत नाही. अबे त्याच्यापेक्षा तू घरीच राहत जाय मग, बाहेर काय येतो. अरे काय करतो, माझ्या घर वैते ना, म्हणून तुम्ही बाहेर बसतो, घर वैते त्याच्यानं. अबे रिकाम असतो राहतो, 2 पोरं धराचे गावातले आणि कौलं बसवाचे. तुला कोण सांगितलं मी रिकाम राहतो म्हणून? मला नाही का त्या बाप्पानं सांगितलं माझ्या पोरग रिकाम चोट आहे म्हणून. बाय काय त्या बाप माझ्या घरी बी आलता, माझ्या घरी येऊन सांगितलं मले. अरे त्या बाप्पाशी येऊन सांगत जाय मले म्हणे माझ्या पोरग काहीच काम धंदे नाही करत, निरा खाते पिते, निरा झोपते, निरा मोबाईल पाहते आणि संडासात जाते, निरा मोबाईलच पाहते. खाणं पिणं झोपणं बस, आणि त्या देव जाणं ते मोबाईल मध्ये काय पाहते आणि काय नाही. मा बापा असं म्हटलं तुला? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल पूर्ण पॉसिबल झालेलं आहे ती आता. अरे माय खोटं वाटत आहे तुले, तुझी शपथ घेतो मी. मरे का मारून टाकणार तू, कसम घेतो खोटी कसम ती बी. मग तो काय बोलला बाप्पाले? मी काय म्हणतो काका, तुमच्या पोरासारखं मी कशाला जाऊ म्हणलं. मग माझा बाप काय मस्त पैसा बिसा कमावून ठेवलेला आहे मले. पप्पान का वावर बिवर आहे माझ्यापाशी, सर्व गोष्टी कमावून ठेवलेल्या आहे माझ्या पप्पानं, म्हणून मला काही टेन्शन नाहीये. आपलं काय खातो पितो झोपतो. माझ्या बाबा तू चप्पल फेकून निघाली मग? नाही रे बा. काय गोष्ट करतो रे? ते बैलाला तुतारी नसते काय, टोचते ते घेऊन लागला होता त्या बुडा मा मांग. कोणत्या गल्ल्यानं पळाला रे मग तू? मी काय पाच्याच्या घरी पळालो. मग पाच्याच्या घरात येऊ दिलं तुले? झोडपलं नाही का त्याच्या मायनं तुला चांगलं? त्यावेळेस दिसला तुला झोडपीचे नेणे सांगितलं तुला पाच्याच्या मायनं? मायला सोबत भांडण गेलते तर पहिले मांग पाहिलं होतं त्या बाप मा मांग तुतारी घेऊन लागला होता, म्हणून तर पाच्याच्या इथे गेल तुम्ही पयत. आगे पीछे कुआ तो जाएंगे किधर बुआ. मग ते नको सांगू, त्या पाच्याच्या मायनं तुला म्हटलं नाही का रे? अबे लपता दिसलो ते बेलनं घेऊन मांग आलती भाऊ माराले आणि फाटे लोक पळालो. अरे त्याच्या घरी मला पाच्याचा काका दिसला रे. अरे काय झालं मग? भावाचा घर होतं म्हणून आला ते. अरे त्याचा काका मला पॅन्ट खोलून दिसला रे. तेवढ्यात आला भाऊ पाऊस आणि तेवढ्यात मी आलो बाहेर. काय पाहिलं मग तू? मी म्हणलं बा काहीच नाही पाहिलं बा. मी कसं काय म्हणू बा मी पाहिलं म्हणून. मग मला त्याने बाहेर आला 20 रुपये दिले. चिडा कोचिड खाऊन मग एक कोचिड होते आपली 15 रुपयातनी 20 रुपयातनी. अरे नाही रे बा, त्याने जो 20 रुपये दिले मांग आला ते, आणि 20 रुपये बी घेतले, आणि माझ्या बाबांनी ते 10 रुपये दिले ते बी घेतले त्यानं. मला चांगलं मारलं त्यानं. तुझं कल्याण झालं ना मग, ते 20 रुपये बी दिलेले आणि 10 रुपये घेऊन गेला, 30 रुपये नुकसान झालं तुले. त्याला शिवाय वेळा लागतो जरा दोन दिले. नाही रे बा, मी शिवाय दिले असतं अजून मारलं असतं त्याने मला. शिवाय द्या छान पोहून जायचं, थांबाच थोडी तिथं. ते सोड, जाऊ दे आता. आपण फिरायला कुठं चालता रे? जाऊ ना चिखलदरा आपण मस्त बघून येऊ ना फिरून. अरे ढुंगण खाजायला न काय तुले? चिखलदऱ्याचा तोंडाच्या माकड तोंड्या, उंदीर तोंड्या, मुंगूस तोंड्या, डुकराचा बाप. अरे बॅग घेऊन कुठं चालला तू पाच्या? अबे कालच्या पाण्यानं नदीला पूल आला असं ना रे, मस्त बिकीनं मच्छ्या गिच्छा धरून आणतो ना पकडून, मस्त बिकीनं मच्छ्या गिच्छा खेकडे फेकडे पाहतो ना. आले का तर मायनं पाहिले का आता खेकडे बिकडे पूर आल्यावर येत असते म्हणा. अरे पाच्या घरी कोण नाही का मग? तिकडे आला तर घरी कोण आला असं ना मग? अरे बाबा गेले कामा, मग काका आहे ना, काका आलेले घरी लक्ष ठेवाले पाहिजे. घराकडे लक्ष ठेवत जाय, नाही तर दुसरा भाऊ येतेस तुले 9 महिन्यानंतर. जाय रे हराम करा, काही म्हणत का बे शेमड्या वानाच्या गुऱ्या. बोलायचं सारखं बोलायचं माझ्यासोबत, नाही बोलायचं नाही माकड तोंड्या. चल जातो मी आता मच्छ्या पकडायला. मच्छ्या लागते मला, खा लागते मस्त, भाजून खातो मस्त मच्छीची भाजी. होते रे बा, दुसरा भाऊ होतेच कधी लगीच्या मायचे त्याच्या काकाचे लक्ष सुधीला दिसू लागले मला. त्याचा बाप नाहीतरी बाहेर कामातच बिजी राहते, खरं नाही येतो आता. येते नाहीतरी याची माझी लेच लोपर आहे ना त्याच्यानं. त्याची माहिती लपडायला दिसू लागली भाऊ मला, अशी बोलली ती माझ्यासोबत, अशी वेगळीच बोलली ते, म्हणून मला वळखू आले ते लपडे नाही म्हणले ते बाई.